मुलांनो, आज आपण ऐकणार आहोत समर्थ रामदास स्वामी महाराज यांची गोष्ट क्रमांक 5. याच्यामध्ये आपण ऐकणार आहोत की शिवाजी महाराजांना रामदास स्वामींनी कोणता उपदेश दिला. चला तर मग ऐकूयात. शिवाजी महाराज तुम्हाला माहीत आहेत की नाही, एक मोठे पराक्रमी ते राजे होते आणि त्यांना सारखं वाटायचं की कोणातरी संत सत्पुरुषाचा सहवास आपल्याला मिळावा, त्यांचा आशीर्वाद मिळावा, आपल्या शंकांची निरसन करणारा एखादा आपल्याला संत आपल्या सहवासात यावा, असं सारखं त्यांना वाटायचं. धर्म आणि अध्यात्म याविषयीची त्यांना ओढ वाटत होती, पण याविषयीचं मार्गदर्शन त्यांना हवं होतं. त्यांच्या काही शंका होत्या. समर्थ रामदास हे तर माहीतच आहेत की हे या दृष्टीने किती मोठे आणि योग्य होते. शिवाजी महाराज ज्या प्रकारच्या सत्पुरुषाच्या शोधात होते तसेच अगदी संत रामदास स्वामी होते. शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास हे ज्या काळात होते त्याच काळामध्ये अजून एक महान संत होते. त्यांचं नाव संत तुकाराम. आणि खरं सांगायचं तर शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास यांची ओळख संत तुकाराम महाराजांमुळेच झाली. त्यांनीच शिवाजी महाराजांना रामदास स्वामींकडे जाण्याचा सल्ला दिला होता. त्यावेळी शिवाजी महाराजांच्या मनात फार विरक्तीचे विचार येऊ लागले होते. विरक्ती म्हणजे काय तुम्हाला सांगू का, की आपल्याला कंटाळा येतो की नाही, आपण ज्या गोष्टी करत असतो त्याचा कंटाळा येतो की नाही कधीतरी, तसंच त्यांना या गोष्टींचा सगळ्या आपल्या जीवनाचा थोडा कंटाळा यायला लागल्या होत्या. त्यांना सारखं वाटायचं की हे सगळं राज्य, आपलं कुटुंब सगळं सोडायचं आणि आपण बैरागी होऊया असं त्यांना वाटत होतं. पण शिवाजी महाराज जेव्हा रामदास स्वामींना भेटले तेव्हा रामदास स्वामींनी शिवाजी महाराजांना त्यांच्या कर्तव्याची जाणीव करून दिली. आणि त्यांनी काय सांगितलं की आपलं कुटुंब, आपलं राज्य, आपली प्रजा, आपला धर्म, देश यांचं परकीय आक्रमणापासून रक्षण करणं हे तुमचं कर्तव्य आहे, असा त्यांनी त्यांना उपदेश दिला. की आपला देश, आपली प्रजा परकीय आक्रमणापासून वाचवली पाहिजे. हे काम तुम्ही चांगलं करताय आणि हे तुम्ही असंच चालू ठेवा, असा उपदेश दिला. आता हा उपदेश देताना काय केलं, शिवाजी महाराजांच्या शंकांचं तर निरसन झालंच आणि त्यांना एकदम मोकळं वाटायला लागलं. सारखं बैरागी होऊया असं त्यांना वाटत होतं, ते त्यांना आता वाटेनासं झालं. म्हणजे थोडक्यात काय की त्यांच्या शंकांचं निरसन झालं. म्हणून त्यांनी रामदास स्वामींच्या पायावर आदरानं डोकं ठेवलं आणि समर्थांनी त्यांना काय आशीर्वाद दिला आणि प्रसाद पण दिला. त्यांनी त्यांना दिलं एक नारळ, मुठभर माती, लीद आणि खडे. आता हे काय आहे याचा मी तुम्हाला अर्थ सांगते. आपल्या हिंदू धर्मामध्ये नारळाला काय मानतात, शुभ मानतात की नाही, कल्याणकारी असा हा नारळ मानला जातो. माती काय मानतात, तर माती म्हणजे पृथ्वी, खडे आणि दगडांचे किल्ले, अशा अर्थाने त्यांनी खडे दिले. आणि लीद म्हणजे काय, तर अश्वदल. शिवाजी महाराजांच्याकडे खूप घोडदळ होतं की त्या घोड्यांवर बसून ते लढाया जिंकायला जात होतं. म्हणजे तुम्हाला जर जिंकायचं असेल तर तुम्हाला अश्वदल पाहिजे, म्हणून ती लीद त्यांना दिलेली होती. आपल्या प्रजेच्या रक्षणासाठी किल्ल्यासारखं अभेद्य मजबूत व्हा, धर्म आणि प्रजेचं रक्षण करून शत्रूंना पळवून लावा, असा त्यांनी आशीर्वाद दिला. आणि जो प्रसाद दिला त्याचा अर्थ पण समजावून सांगितला. या गुरुच्या प्रसादामुळं आणि आशीर्वादामुळं शिवाजी महाराजांनी बरीच मोठी भूमी जिंकून घेतली, किल्ले जिंकले, घोडदळ वाढवलं. त्यांना कशाचीही कधीही कमतरता पडली नाही. आणि समर्थ रामदास स्वामी हे कसे होते, व्यवहारी होते, कृती करायचे. ते आधी करून दाखवायचे, आधी करावे आणि मग सांगावे, असे ते होते. आणि त्यांच्याजवळ खूप मोठं सगळ्यांना एकत्र करायचं कौशल्य होतं. शिवाजी महाराजांनी त्यांना काय दिलं, तर परळी येथील एक डोंगरी किल्ला होता, तो आता सज्जनगड या नावाने आपण ओळखतो की नाही. तिथं तो सज्जनगड हा किल्ला शिवाजी महाराजांनी रामदास स्वामींना
दान दिला तेव्हापासून समर्थांच्या कार्याचं ते एक प्रमुख केंद्र आहे. तुम्ही नक्की सज्जनगड बघायला जावा आणि समर्थांचं तिथं कसं कसं काय काय वस्तू वगैरे पण ठेवलेल्या आहेत, त्यांची समाधी आहे, ते सगळं बघा, नमस्कार करा. आणि समर्थ रामदास कोण होते तुम्हाला माहिती आहे की नाही? ते रामाचे भक्त होते. यावरून त्यांचं नाव रामदास असं पडलं होतं. आणि त्यांनी कोणता ग्रंथ लिहिला? तर दासबोध हा त्यांनी ग्रंथ लिहिला. हे सगळं तुम्ही लक्षात ठेवायचं आहे बरं का. भक्ती, शास्त्र, वेदपुराणं याचबरोबर अत्यंत व्यवहारी दृष्टीने दिलेला हा सल्ला होता त्यांना. आणि रामदास स्वामींनी शिवाजी महाराजांना आपला धर्म, आपला देश, आपली प्रजा यांचे रक्षण करण्याचा जो सल्ला दिला तो शिवाजी महाराजांनी तंतोतंत पाळला. आणि समर्थांनी दिलेला भगवा ध्वज शिवाजी महाराजांनी आपल्या राज्यावर फडकवला. मग यातून आपण काय शिकायचं आहे की कुणी थोरा मोठ्यांनी आपल्याला जर काही गोष्टी सांगितल्या तर त्याचा आपण विचार करायचा आहे, त्याचं आकलन करून घ्यायचं आहे आणि त्याच्याप्रमाणे वागायचं आहे. हा उपदेश आहे ना, तो तुम्हाला सांगता आला पाहिजे. आणि हा उपदेश काय दिला हा लक्षात पण तुम्ही ठेवा. चला माझ्याबरोबर म्हणा, जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ.